आकाशवाणी मुंबई. दीपक वेलणकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात पाव टक्क्यांची कपात, गृह, वाहन आणि व्यक्तिगत कर्जांची मागणी वाढण्याची बँकांना आशा. राज्यातल्या आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. नौकार महामंत्र दिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि अवैध वाळू उपसा प्रकरणी भंडारा जिल्ह्यात उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदाराचं निलंबन. आणि आता बातम्या विस्तारानं. रिझर्व्ह बँकेचं चालू आर्थिक वर्षाच्या पहिलं पतधोरण आज जाहीर झालं. बँकेच्या पतधोरण आढावा समितीनं रेपो दरात पाव टक्के कपात करून तो 6 टक्क्यांवर आणला आहे. पतधोरण समितीनं चालू आर्थिक वर्षात आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.7 टक्क्यांवरून 6.5 टक्क्यांपर्यंत खाली आणल्याची माहिती देखील रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिली आहे. गेल्या बैठकीत हा दर 6.7 राहील असा अंदाज पतधोरण आढावा समितीनं वर्तवला होता. त्याचवेळी गेल्या आर्थिक वर्षासाठीचा आर्थिक वृद्धी दराचा 6.4 टक्क्यांवरून वाढवून 6.5 होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती. या आर्थिक वर्षात देशाचा किरकोळ महागाई दर 4% राहण्याचा अंदाज असल्याचंही मल्होत्रा यांनी सांगितलं. यापूर्वी हा दर 4.8 राहण्याचा अंदाज रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केला होता. या व्यतिरिक्त सोने तारण कर्जाच्या संपूर्ण प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी सर्वसमावेशक नियमावली प्रसिद्ध करणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. तसंच UPIद्वारे होणाऱ्या व्यवहारांची मर्यादा वाढवण्याचा रिझर्व्ह बँकेचा विचार असल्याचं सूतोवाचही त्यांनी केलं. रिझर्व्ह बँकेनं केलेल्या व्याजदर कपातीचं बँकांनी स्वागत केलं आहे. यामुळे गृह, वाहन आणि व्यक्तिगत कर्जाची मागणी वाढेल. मध्यम आणि छोट्या आकाराच्या शहरांमध्ये प्रामुख्यानं या मागणीमध्ये वाढ होईल अशी प्रतिक्रिया इंडियन बँकेचे व्यवस्थापकीय संचालक बिनोद कुमार यांनी दिली आहे. तात्काळ व्याजदर कपातीची तयारी देखील त्यांनी दर्शवली आहे. जागतिक पातळीवर असलेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर ही व्याजदर कपात आणि इतर निर्णय दिलासादायक आहेत. अमेरिकेनं वाढवलेल्या आयात करांचा परिणाम थोडा कमी व्हायला यामुळे मदत होईल अशी प्रतिक्रिया स्टेट बँकेचे अध्यक्ष CS शेट्टी यांनी दिली आहे. HDFC बँकेच्या मुख्य अर्थतज्ज्ञ साक्षी गुप्ता यांनी चालू आर्थिक वर्षात आणखी 2 वेळा व्याजदर कपातीची अपेक्षा व्यक्त केली आहे. राज्यातली आरोग्य उपकेंद्र ते संदर्भ सेवा रुग्णालयापर्यंत असलेल्या विविध आरोग्य संस्थांचं बळकटीकरण करण्यासाठी विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून हा प्रकल्प आशियाई विकास बँकेच्या सहकार्यानं मिशन म्हणून राबवण्यात यावा अशा सूचना देखील दिल्या आहेत. मुंबईत आढावा बैठकीत ते बोलत होते. कर्करोग निदान आणि उपचारासाठी संदर्भ सेवा देण्याबाबत प्रभावी कार्यपद्धती ठरवण्यात यावी. कर्करोगावर केमोथेरपी, रेडिएशन थेरपी या उपचारांचा समावेश असावा अशा सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी केल्या. हवामान बदल हे आजचं सर्वात मोठं संकट असून जैन समुदायानं शतकानुशतकं पाळलेली शाश्वत जीवनशैली हाच त्याचा उपाय असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथे नौकार महामंत्र दिवसानिमित्त एका सभेला ते संबोधित करत होते. नौकार महामंत्र हा जैन धर्मातल्या अहिंसा, नम्रता आणि आध्यात्मिक उन्नतीच्या तत्वांचा मंत्र आहे. साधेपणा, संयम आणि शाश्वतता ही जैन समाजाच्या जीवनाचं मूळ असल्याचं प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं. या कार्यक्रमात 108 पेक्षा अधिक देशांच्या नागरिकांसोबत प्रधानमंत्र्यांनी नौकार महामंत्राचं पठण केलं. मुंबईतही वरळी इथे विश्व नौकार महामंत्र दिन राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत सामूहिक मंत्रजपाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. नौकार महामंत्र दिनानिमित्त प्रतिक्रियेपेक्षा चिंतनाला, मतभेदापेक्षा एकतेला आणि संघर्षापेक्षा शांततेला महत्त्व देण्याचं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. कार्यक्रमाला राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा तसंच जैन समाजाचे प्रतिनिधी, जैन साधू, साध्वी आणि मान्यवर उपस्थित होते. जळगावात 81,000 जणांनी एकाच वेळी सामुदायिक नौकार महामंत्राचा जप केला. यात महिला, पुरुष, युवक युवती आणि शाळेतल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
भारत दौऱ्यावर आलेले दुबईचे उपप्रधानमंत्री युवराज शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम यांनी आज मुंबई शेअर बाजाराला सदिच्छा भेट दिली. मुंबई शेअर बाजाराचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदरा रामन रामामूर्ती यांनी युवराज अल मक्तूम आणि त्यांच्या शिष्टमंडळाचं स्वागत केलं. तसंच स्टॉक एक्सचेंजच्या वाटचालीबाबत सविस्तर माहिती त्यांना यावेळी देण्यात आली. उद्योजक संघटनांनी मुंबईत काल आयोजित केलेल्या गुंतवणूकविषयक परिसंवादातही युवराज अल मक्तूम प्रतिनिधीमंडळासह सहभागी झाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR_News_मुंबई या ट्विटरवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुक्यात अवैध वाळू उत्खनन प्रकरणी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांचं निलंबन झालं आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांना प्रशासनाच्या कक्षेबाहेर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महामानवांचा अवमान केल्याप्रकरणी अटक असलेल्या प्रशांत कोरटकर याला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. 50,000 रुपयाच्या जामिनावर त्याची सुटका करण्यात आली आहे. न्यायाधीश DV कश्यप यांच्यासमोर आज या प्रकरणाची सुनावणी झाली. 12 एप्रिल रोजी कोरटकरच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपणार होती. ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यात भातसा नदीत बुडून आज 3 जणांचा मृत्यू झाला. गोठेघर वाफे इथली महिला आपला मुलगा आणि भाचीसमवेत नदीवर कपडे धुण्यासाठी गेली असताना ही दुर्घटना झाली. पोलिसांनी तिघांचेही मृतदेह बाहेर काढले आहेत. अंमली पदार्थ नियंत्रण पथकानं लातूर जिल्ह्यात 17 कोटींहून अधिक किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. हे पथक गेल्या 2 दिवसांपासून अंमली पदार्थ निर्मितीचं ठिकाण शोधत होतं. रोहिना गावात हे अंमली पदार्थ तयार केले जात असल्याचं तपासात उघड झालं आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी अंमली पदार्थ नियंत्रक पथकानं 5 आरोपींना सोबत आणलं होतं. यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा देखील समावेश आहे. तपास झाल्यानंतर परतत असताना एका आरोपीनं पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी हा प्रयत्न उधळून लावला. सर्व आरोपींना मुंबईला नेलं असून तिथेच पुढील कारवाई होईल असं लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सांगितलं. आरोग्य विभागानं दिलेल्या आदेशानुसार पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील 860 रुग्णालयाची तपासणी करण्यात आली. दर्जेदार सेवा, रुग्णांना सेवा मिळण्यास काही अडचणी आहेत का, रुग्ण हक्क संहिता, दरपत्रक, मोफत क्रमांक लावले आहेत का याची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये त्रुटी आढळलेल्या 89 रुग्णालयांना पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागानं नोटीस बजावली आहे. हवामान. राज्यात गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला, तर विदर्भात हवामान कोरडं होतं. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अकोला येथे 44.1 सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडं राहण्याची, तर मराठवाड्यात आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचं पुणे वेधशाळेनं म्हटलं आहे. कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात 0.5% कपात. गृह, वाहन आणि व्यक्तिगत कर्जांची मागणी वाढण्याची बँकांना आशा. राज्यातल्या आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. नौकार महामंत्र दिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि अवैध वाळू उपसा प्रकरणी भंडारा जिल्ह्यात उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदाराचं निलंबन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.